नाद करती काय 7 तास काम 1000 रुपये कमाई। तर नमस्कार मित्रांनो, मी संगम पाटील, स्वागत आहे तुमचं आपल्या आजच्या मिनी ब्लॉगमध्ये। सकाळी 9ला ऑनलाईन जाऊन पहिली ऑर्डर भेटली 10:30 वाजता। गेलं पिकअप लोकेशनला, हे असं ग्राइंडर घेऊन जायचं होतं। पिकअप केलं आणि निघालो भोसरीकडे आणि दिलं नेऊन पटकन ड्रॉप लोकेशनवर। त्यानंतर भेटली 352 पिरंगुटची ऑर्डर। गेलं पिकअप लोकेशनला, हे असं काही चांदीसारखं दिसणारं प्लेट होतं। पिकअप केलं आणि निघालो पिरंगुटकडे आणि दिलं नेऊन पटकन ड्रॉप लोकेशनवर। आता काय लवकर ऑर्डर पडत नव्हती, मोक्कार वैताग आलेला। गर्लफ्रेंड राहिली असती तर तिच्यासोबत तर टाइमपास केला असतं राव। 1 तासानंतर भेटली 332 कोंडव्याची ऑर्डर। गेलं पिकअप लोकेशनला, हे असं काही छोटे छोटे 2 बॉक्स होते। पिकअप केलं आणि निघालो कोंडव्याकडे आणि दिलं नेऊन ड्रॉप लोकेशनवर। एवढं प्रेमानं मटेरियल आणलेलं कस्टमरने त्याला जमिनीवर ठेवायला लावलं। मटेरियलची पार इज्जत काढली राव। कैसे कैसे लोग रहते हैं यार यहाँ पर। त्यानंतर बसला ऑर्डरची वाट बघत। आपल्याला पाहिजे होती पिंपरीची ऑर्डर। बऱ्याच वेळानंतर भेटली 326 नाशिक फाट्याची ऑर्डर। गेलं पिकअप लोकेशनला, हे असं काय मटेरियल होतं। पिकअप केलं आणि निघालो नाशिक फाट्याकडे आणि दिलं नेऊन पटकन ड्रॉप लोकेशनवर। त्यानंतर भेटली भोसरी MIDC मधून 153 कुरुळीची ऑर्डर। गेलं पिकअप लोकेशनला, हे असं काय मटेरियल होतं। पिकअप केलं आणि निघालो कुरुळीकडे आणि दिलं नेऊन पटकन ड्रॉप लोकेशनवर। कस्टमर खूपच रॉयल होता, 50 रुपये एक्स्ट्रा दिले राव। वातावरण पण जरा जास्तच बिघडलं होतं। मोक्कर पावसात भिजायला नको म्हणून निघालो घराकडे। तर भावांनो, आजचा ब्लॉग आवडल्यास नक्की लाईक, कमेंट, शेअर करा, फॉलो करायला अजिबात विसरू नका। भेटूया आपल्या पुढच्या ब्लॉगमध्ये। जय महाराष्ट्र भावांनो।